नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आजच्या भागात आपण काय पाहणार आहोत तर पाण्याचे गुणधर्म. आपण मागील भागात काय पाहिलं होतं, याच पाठातील हवेचे गुणधर्म यांचा आपण आज मागील भागात अभ्यास केला होता. तर पाण्याला जीवन म्हणतात. पाण्याला जीवन म्हणतात. पाण्याशिवाय आपण जिवंत राहू शकतो का? तर नाही. आपणच काय तर कुठलेच सजीव पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. आता पाणी आपल्याला सांगा कोणकोणत्या अवस्थेमध्ये आपल्याला आढळते. तर पाणी आपल्याला द्रव, वायू आणि स्थायू या 3 अवस्थांमध्ये आढळते. आपण पाण्याबद्दल सर्व माहिती इयत्ता 6वी मध्ये आपण घेतलेली आहे. नैसर्गिक संसाधने, पाणी, हवा, जमीन या पाठामध्ये पाण्याचे उपयोग कोणते, पाण्याचे स्रोत कोणते याची सगळी माहिती आपण मागच्या इयत्तेमध्ये घेतलेली आहे. मग आज आपण काय पाहणार आहोत तर पाण्याचे गुणधर्म पाहणार आहोत. तर खाली एक चित्र दिलेलं आहे स्क्रीनवर. तिथे काय पहा तर तिथे कसलं चित्र आहे तर एक पिंप आहे आणि त्या पिंपाला छिद्र गेलेली आहेत आणि त्या छिद्रामधून पाणी वाहत आहे. पाणी हा एक प्रवाही पदार्थ आहे. पाणी हा एक प्रवाही पदार्थ आहे आणि सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेमध्ये आढळतो. पाण्याला स्वतःचा आकार नसतो. मुलांनो, पाण्याला स्वतःचा आकार असतो का? तर नाही. पाण्याला स्वतःचा आकार नसतो आणि पण पाण्याला आकारमान असते आणि पाणी ज्या भांड्यामध्ये असतं त्या भांड्याचा तो आकार घेतो. आणि पाणी हे प्रवाही पदार्थ आहे म्हणून तो सूक्ष्म छिद्रांमधून किंवा अतिसूक्ष्म फटीतूनही ते पाणी पार होते. आणि ह्या प्रवाहिता ह्या गुणधर्माचा उपयोग प्रवाहितामुळे पाण्याचा उपयोग जलवाहतुकीसाठी केला जातो. आता आपण पाण्याचे गुणधर्म म्हणजे अधिकरित्या पाहण्यासाठी आपण एक छोटेसे प्रयोग करून बघूयात. तर तुम्ही काय कराल की एक प्लास्टिकची बॉटल घ्या. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घ्या आणि बाटलीवर पाण्याच्या पातळीची खूण करा. काय करा, एक बॉटल घ्या आणि त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घ्या आणि बाटलीवर पाण्याच्या पातळीची खूण करा. आता ही बाटली काय करा तर फ्रीजरमध्ये उभी ठेवा. कुठे? फ्रीजरमध्ये उभी ठेवा. आता काय होईल तर बर्फाच्या पातळीची नोंद करा आणि मग काही तासाने तुम्ही ती बाटली फ्रीजरमधून काढून घ्या आणि मग बर्फाच्या पातळीची नोंद करा. मग काय होईल की ही पाण्याच्या पातळीच्या खुणेपेक्षा ती म्हणजे ही वाढलेली दिसेल. बर्फाच्या पातळीची नोंद ही पाण्याच्या पातळीच्या खुणेपेक्षा वाढलेली दिसेल. असं का बरं होतं असं की बर्फाच्या पातळीची ही म्हणजे पातळी जास्त का वाढली तर पाण्याचा बर्फ होताना पाणी गोठतं. बर्फ होताना काय होतं? पाणी गोठतं. तेव्हा ते प्रसरण पावतं. काय होतं तर बर्फ होताना पाणी गोठतं तेव्हा ते प्रसरण पावतं आणि मग त्याच्या आकारमानात वाढ होते. काय होते? त्याच्या आकारमानामध्ये वाढ होते म्हणजे पाण्याला आकारमान असतो. हा पाण्याचा गुणधर्म आहे. आता पाण्याची घनता. पाण्याची घनता हा पण पाण्याचा गुणधर्म आहे. आता पाण्याची घनता बघण्यासाठी आपण काय करायचं माहितीये का, तुम्हाला एक बकेट घ्या तुम्ही आणि त्याच्यामध्ये काहीतरी वस्तू म्हणजे जशी की प्लास्टिकची खेळणी किंवा लाकडाचा भुसा किंवा स्टीलचं ग्लास किंवा एखादा लोखंडाचा तुकडा असं घ्या आणि या बालदीमध्ये टाका. मग ह्या कोणकोणत्या वस्तू पाण्यामध्ये बुडतात किंवा कुठल्या वस्तू पाण्यामध्ये तरंगतात याचं तुम्ही निरीक्षण करा. मग निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं तर काही हलक्या वस्तू असतात म्हणजे जशी प्लास्टिकची खेळणी, लाकडाचा भुसा, हे काय झालं हे पाण्यावर तरंगतं आणि काय म्हणजे आणि स्टीलचा ग्लास, लोखंडाची वस्तू ही पाण्यामध्ये बुडाली. म्हणजेच काय तर जड वस्तू पाण्यामध्ये बुडाली आणि हलक्या वस्तू पाण्यावर तरंगताना दिसल्या. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येते तर वस्तूचा हलकेपणा किंवा जडपणा हा कशावर अवलंबून असतो तर पाण्याच्या घनतेवर अवलंबून असतो. आता मला सांगा, एक ग्लास घ्या. तुम्ही काय कराल, एक ग्लास घ्या आणि त्या ग्लासमध्ये पाणी भरा. अर्धा ग्लास म्हणजे अर्ध पाणी भरा त्याच्यामध्ये, अर्ध्या ग्लासामध्ये आणि 3-4 बर्फाचे तुकडे टाका त्याच्यावर. तर काय होईल तर बर्फ काय म्हणजे तुम्हाला काय दिसेल की बर्फ तरंगताना दिसेल.
काय दिसेल तर बर्फ. तर मग बर्फ का तरंगतो बरं? मुलांनो, तुम्ही म्हणजे असा विचार केला असेल ना की बर्फ तर पाण्यापासूनच तयार झालेला आहे, मग बर्फच पाण्यामध्ये का तरंगतो? तर का तरंगतो की बर्फ जेव्हा आपला बर्फ हा हलका असतो, पाण्यापेक्षा बर्फ हलका असतो, आणि जेव्हा पाणी गोठतो आणि जेव्हा तो म्हणजे बर्फ होतो, तेव्हा तो त्याच्या मूळ द्रव्य रूप म्हणजे कुठलं, पाण्यापेक्षा तो हलका असतो. पाणी जेव्हा गोठतं आणि जो बर्फाचं काय म्हणजे पाण्याचं काय होतं, बर्फ होतो म्हणजे घनरूप बर्फ होतो. मग तो काय होतो, तो मूळ द्रवरूप पाणी असतं त्याच्यापेक्षा तो हलका होतं, काय होतं, हलका असतो. आणि आता पाणी गोठताना म्हणजे त्याचे स्थायूत अवस्थांतर होताना काय होतं, तर पाण्याचे आकारमान वाढते आणि पाण्याचे आकारमान वाढते आणि बर्फाची घनता कशी असते, तर बर्फाची घनता कमी होते, म्हणून बर्फ हा पाण्यावर तरंगतो. आता आपल्याला पाण्याची घनता काढायची असेल तर कसं काढायची, तर पदार्थाचे आकारमान व वस्तुमान यांचा परस्पर संबंध असतो. म्हणजे एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा, आता आकारमान म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा म्हणजे तिचे आकारमान, आणि वस्तुमान म्हणजे काय, तर पदार्थातील द्रव्य संचय म्हणजे वस्तुमान. पदार्थातील द्रव्य संचय म्हणजे वस्तुमान. मग घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. घनता बरोबर काय, वस्तुमान भागिले आकारमान. वस्तुमान म्हणजे काय, तर पदार्थातील द्रव्यसंचय म्हणजे वस्तुमान, आणि आकारमान म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा. तर वस्तुमान हे ग्रॅम मध्ये मोजतात, तर आकारमान हे घनसेमीमध्ये मोजतात. आकारमान कशात मोजतात, तर घनसेमीमध्ये मोजतात. आता मग घनता बरोबर ग्रॅम भागिले घनसेमी, म्हणून घनतेचे एकक काय, तर ग्रॅम प्रति घनसेमी हे आहे. घनतेचे एकक काय आहे, ग्रॅम प्रति घनसेमी आहे. आता पाण्याचा तिसरा गुणधर्म विरघळणे. आता ह्याच्यासाठी आपण एक छोटासा अजून एक प्रयोग करूया. आता तुम्ही 2 पेले घ्या. काय करा, 2 पेले घ्या. त्याच्या एका पेल्यामध्ये 2 पेले घ्या आणि त्या दोन्ही पेल्यामध्ये पाणी घ्या आणि त्यातल्या एका पेल्यामध्ये 3-4 चमचे मीठ टाका आणि ते पूर्ण विरघळवा. आणि दुसऱ्या पेल्यामध्ये पाणी असेलच आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय टाकाल, एक बटाटा घ्या. काय घ्या, तर बटाटा घ्या. तर तो बटाटा पाण्यामध्ये काय होईल सांगा, पाण्यामध्ये जो तुम्ही बटाटा टाकला तर तो बुडेल. काय होईल, तो बुडेल. आणि मग नंतर काय कराल, की ज्या पेल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तुम्ही, ज्या पाण्यामध्ये म्हणजे पेल्यामध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही मीठ विरघळवलं आहात ना, त्या पेल्यामध्ये तुम्ही तो बटाटा टाका. मग तो बटाटा काय तुम्ही, आणि मग त्या बटाट्याचं तुम्ही निरीक्षण करा, तो बटाटा बुडतो की तरंगतो ह्याचे तुम्ही निरीक्षण करा. तर तो बटाटा काय होतो, तर तो बटाटा तरंगतो. तर का, कारण त्याच्यामध्ये मीठ विरघळलेलं आहे. मग मीठ विरघळल्यामुळे काय झालं, तर पाण्याची घनता ही वाढली. पाण्याच्या घनतेमुळे काय झालं, पाण्याची घनता वाढली आणि मग त्याच्यामुळे तो बटाटा पाण्यामध्ये तरंगायला लागला. आता जर तो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा विहिरीमध्ये किंवा तलावामध्ये पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणं जास्त सोयीस्कर असतं आणि सोपं असतं. याचं कारण हेच की समुद्राच्या म्हणजे पाण्यामध्ये मीठ असतं, क्षार मिसळलेले असतात, खारट पाणी असतं, त्यामुळे त्या पाण्याची घनता सुद्धा जास्त असते. त्यामुळे तिथे पोहणे हे अधिक सोयीचे असते, सोपे असते. त्या पाण्यावर सहज आपल्याला तरंगता येतं, कारण का, त्या पाण्याची घनता ही जास्त असते. आता मीठ पाण्यामध्ये विरघळतं. आता आपण एका पेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मिठाचे म्हणजे 4-5 चमचे मीठ टाकलं. मग आता मीठ विरघळतं म्हणजे काय होतं, तर पहिलं काय होतं, मीठ विरघळतं पाण्यात. आपण जेव्हा मीठ टाकतो तेव्हा ते मीठ काय होतं, पाण्यामध्ये पसरतं आणि मग त्याचे छोटे छोटे कण असे दिसायला लागतात, असे छोटे छोटे कण. आणि मग थोड्या वेळाने काय होतं, त्याचे म्हणजे तो दिसेनासेच होतात, पूर्ण त्याचे कण हे दिसेनासे होतात, म्हणजे ते पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स होऊन जातं. ते पूर्ण मीठ पाण्यामध्ये
ते मिसळतं आणि त्यालाच काय म्हणतात तर तो पदार्थ विरघळणे असं म्हणतात. एखादा पदार्थ पाण्यामध्ये विरघळतो म्हणजे ते पीठ आपल्याला दिसतच नाही, मग ह्यालाच काय म्हणतात विरघळणे म्हणतात. मग विरघळणे या गुणधर्मामध्ये द्राव्य, द्रावक आणि द्रावण हे महत्वाचे असतात. तर द्राव्य म्हणजे काय तर जो पदार्थ विरघळतो. मग कुठला पदार्थ विरघळलाय तर मीठ. मीठ हा काय आहे द्राव्य आहे. द्रावक म्हणजे ज्या पदार्थात द्राव्य विरघळते. मग मीठ कशात विरघळलंय तर पाण्यामध्ये. मग पाणी हे काय आहे द्रावक आहे. आता द्रावण. द्रावण म्हणजे काय तर जेव्हा द्राव्य द्रावकात संपूर्णपणे मिसळते. म्हणजे द्रावण म्हणजे मिठाचं पाणी. द्रावण म्हणजे मिठाचं पाणी. म्हणजे काय पाणी आणि मीठ जेव्हा आपण एकत्र करतो मग तेव्हा काय तयार होतं द्रावण. म्हणजे जेव्हा द्राव्य द्रावकात संपूर्णपणे मिसळतं तेव्हा द्रावण तयार होतं. तर कळलं का द्राव्य म्हणजे काय तर जो पदार्थ विरघळतो. मग कुठला पदार्थ विरघळवलाय आपण पाण्यामध्ये तर मीठ. म्हणून मीठ हे काय आहे द्राव्य आहे. आणि द्रावक कुठला तर ज्या पदार्थात द्राव्य विरघळतं. म्हणजे मीठ आपण कशात विरघळवलंय पाण्यात विरघळवलंय. म्हणजे पाणी हे काय आहे द्रावक आहे. आता द्रावण. द्रावण म्हणजे काय तर जेव्हा द्राव्य द्रावकात संपूर्णपणे मिसळते म्हणजे मिठाचं पाणी. म्हणजे आपल्या पाण्यामध्ये मीठ संपूर्णपणे विरघळलेलं आहे. म्हणजे ते मिठाचं पाणी हे काय आहे द्रावण आहे. तर आपण आता पाण्याचे गुणधर्म पाहिले. तर पाण्याचा तिसरा गुणधर्म पाहूया आपण विरघळणे. आता ह्याच्यासाठी सुद्धा आपण एक छोटासा प्रयोग करूया. तुम्ही काय कराल 2 पेले घ्या. काय कराल 2 पेले घ्या आणि त्या दोन्ही पेल्यामध्ये पाणी घ्या. काय कराल 2 पेले घ्या आणि दोन्ही पेल्यामध्ये पाणी घ्या. आणि एका पेल्यामध्ये काय कराल तर 3-4 चमचे मीठ घाला. 3-4 चमचे मीठ घाला आणि ते पूर्ण विरघळवा म्हणजे ढवळून ते विरघळवा. आणि दुसऱ्या पेल्यामध्ये नुसतं पाणी आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही एक बटाटा टाका. काय टाका तर बटाटा टाकाल. मग काय होईल बटाटा तरंगेल की बुडेल. मग तुम्ही निरीक्षण करा तर बटाटा पाण्यामध्ये बुडेल. मग नंतर काय करायला माहितीये का तुम्ही तो बटाटा पाण्यातून काढा आणि जो मीठ आपण टाकलेला ज्या पेला आहे ना पाण्यामध्ये मीठ टाकलेला पेला आहे त्या पेल्यामध्ये तो बटाटा टाका आणि मग तुम्ही निरीक्षण करा तर बटाटा काय होतो बटाटा तरंगतो. बटाटा तरंगतो कारण का कारण मीठ टाकलेल्या पाण्याची घनता जास्त असते म्हणून बटाटा तरंगतो. पाण्याचे मीठ टाकल्यामुळे काय होतं मीठ विरघळलंय त्या पाण्यामध्ये म्हणून पाण्याची घनता वाढलेली आहे. तुम्हाला माहितीये का जेव्हा तुम्ही तळ्यात किंवा विहिरीत पोहता त्याच्यापेक्षा सुद्धा समुद्रात पोहणे हे जास्त सोपं आणि सोपं असतं. कारण का कारण तर हेच कारण समुद्राच्या पाण्याची घनता ही जास्त असते. कारण समुद्राच्या पाण्यामध्ये क्षार असतात. मीठ खारट असतं ना पाणी ते त्यामुळे त्याची घनता जास्त असते. त्यामुळे समुद्राच्या पाण्यावर आपण सहजपणे तरंगू शकतो आणि म्हणून विहिरी किंवा तलावामध्ये पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणे हे सोपे असते. आता मला तुम्ही सांगा की आपण आता मीठ आपण पाण्यामध्ये विरघळवलं. म्हणजे तुम्ही आता पेल्यामध्ये पाणी घेतलं आणि मीठ घेतलं तर ते विरघळलं म्हणजे काय केलं तर मीठ आपण पाण्यामध्ये जेव्हा टाकतो तेव्हा ते पसरतं आणि मग त्याचे छोटे छोटे कण होतात. थोड्या वेळाने काय होतं त्याचे छोटे छोटे असे कण होतात आणि मग थोड्या वेळाने काय होतं त्याचे ते कण सुद्धा दिसेनासेच होतात. म्हणजे ते पूर्णपणे पाण्यामध्ये पूर्ण मिसळून जातं म्हणजे मिक्स होत जातं. म्हणजे ह्याच पदार्थाच्या गुणधर्माला काय म्हणतात विरघळणे असे म्हणतात. मग आता ह्या विरघळण्याच्या म्हणजे गुणधर्मामध्ये द्राव्य द्रावक आणि द्रावण या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. आपण त्याची थोडी माहिती करून घेऊया. तर द्राव्य म्हणजे काय तर द्राव्य म्हणजे जो पदार्थ विरघळतो. मग आता कुठला पदार्थ विरघळलाय पाण्यामध्ये सांगा तर मीठ. मीठ हा पदार्थ पाण्यामध्ये विरघळलाय म्हणून मीठ हे काय आहे तर द्राव्य आहे. तर द्रावक. द्रावक म्हणजे काय ज्या पदार्थात द्राव्य विरघळते. आता कुठल्या पदार्थामध्ये मीठ विरघळलंय तर पाण्यामध्ये. पाण्यामध्ये. मग पाणी हे काय आहे द्रावक आहे. आता द्रावण. द्रावण म्हणजे काय तर जेव्हा द्राव्य द्रावकात संपूर्णपणे मिसळते म्हणजे मिठाचं पाणी. म्हणजे मीठ आणि पाणी हे काय हे मीठ आणि पाणी
हे मिठाचं पाणी होतं, हे काय आहे तर द्रावण आहे. कळलं? तर द्राव्य म्हणजे काय, तर जो पदार्थ विरघळतो. मग कुठला पदार्थ विरघळला तर मीठ हा पदार्थ विरघळलाय, म्हणून मीठ हे काय आहे, द्राव्य आहे. द्रावक कशामध्ये मीठ विरघळलाय तर पाण्यामध्ये विरघळले, मग पाणी हे काय आहे द्रावक. आणि पाणी आणि मिठाचं काय झालेलं आहे तयार तर ते द्रावण. म्हणजे जेव्हा द्राव्य आणि द्रावकात संपूर्णपणे मिसळते म्हणजे मिठाचं पाणी हे काय झालंय तर हे द्रावण आहे. तर पाण्याचे गुणधर्म तुम्हाला समजलेच असतील. आता आपण पाण्याचे असंगत वर्तन म्हणजे काय हे आपण पाहूया. आता पदार्थाचे तापमान कमी केल्यास त्याची घनता वाढते. म्हणजे साधारण सगळ्या पदार्थांचे तापमान जर कमी केलं तर त्याची काय होते, घनता वाढते व आकारमान कमी होते. पण पाणी याला अपवाद आहे. पाणी याला अपवाद आहे. पाण्याच्या घनतेचे एक वैशिष्ट्य आहे. कोणतं वैशिष्ट्य आहे ते आपण बघूया. तर नेहमीच्या तापमानाचे पाणी, आपलं नेहमीचं जे तापमानाचं पाणी असतं आपलं पाणी साधं, ते थंड होऊ लागल्यावर सर्वसाधारण द्रवाप्रमाणे त्याची घनता सुद्धा वाढते. म्हणजे सर्वसाधारण द्रवांप्रमाणे त्याची घनता सुद्धा वाढू लागते. पण 4 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते. काय होतं, 4 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाच्या खाली म्हणजे तापमान गेल्यास तर पाण्याची घनता काय होतं तर कमी होऊ लागते. म्हणजेच 4 डिग्री सेल्सिअस या तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते व 4 डिग्री सेल्सिअसच्या पाण्याचे तापमान कमी केल्यास त्याची घनता कमी होऊन त्याचे आकारमान वाढते. काय होतं, त्याचे आकारमान वाढते. म्हणजेच 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान जाऊ लागल्यावर पाणी प्रसरण पावते आणि यालाच पाण्याचे असंगत वर्तन असे म्हणतात. काय कळलं का तुम्हाला? तर पहिलं काय होतं, पदार्थाचे तापमान कमी केल्यास त्याची घनता वाढते. काय होते, त्याची घनता वाढते व आकारमान कमी होते. पण ह्याला पाणी हे अपवाद आहे. तर पाण्याच्या घनतेचं काय वैशिष्ट्य आहे, पाण्याच्या घनतेचं काय वैशिष्ट्य आहे ते व्यवस्थित ऐका. नेहमीच्या तापमानाला पाणी थंड होऊ लागल्यावर काय होतं, सर्वसाधारण द्रवाप्रमाणे त्याची सुद्धा घनता वाढू लागते. काय होतं, सर्व पाणी जेव्हा तापमान म्हणजे पाणी थंड होऊ लागल्यावर म्हणजे पाण्याचे तापमान कमी होऊ लागल्यावर काय होतं तर सर्वसाधारण द्रवाप्रमाणे त्याची घनता वाढू लागते. आणि 4 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते. म्हणजेच 4 डिग्री सेल्सिअस या तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते व 4 डिग्री सेल्सिअसच्या पाण्याचे तापमान कमी केल्यास त्याची घनता काय होते, कमी होऊन त्याचे आकारमान वाढते. म्हणजेच 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान जाऊ लागल्यावर पाणी काय होतं, पाणी प्रसरण पावतं आणि ह्यालाच पाण्याचे असंगत वर्तन असे म्हणतात. काय म्हणतात त्याला, पाण्याचे असंगत वर्तन असे म्हणतात. आता तुम्हाला माहिती आहे का, अतिथंड प्रदेशात काय होतं, नदी तलाव गोठल्यावरही जलचर जिवंत का राहू शकतात. असं तुम्हाला कधीतरी प्रश्न मनात पडलेलाच असेल ना, की थंड प्रदेशामध्ये नदी तलाव हे सर्व गोठल्यावरही जलचर जिवंत का राहू शकतात, कसे राहू शकतात. तर कारण का पाण्याच्या असंगत वर्तनामुळे काय होतं, नदी तलावाचे पाणी केवळ वरच्या थरातच गोठत जातं. काय होतं की पाण्याच्या असंगत वर्तनामुळे नदी तलावांचे पाणी केवळ वरच्या थरातच गोठत जातं. अतिथंड प्रदेशात तापमान खूप कमी असतं. माहिती आहे ना, अतिथंड प्रदेशात काय असतं तर तापमान खूप कमी असतं. ते शून्याच्या खालीही जातं. काय होतं, ते शून्याच्या खालीही जातं. तर पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा 4 डिग्री सेल्सिअसला होते तेव्हा पाण्याची घनता कमाल होते. हे आपण मगाशी पाहिलं की पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा 4 डिग्री सेल्सिअस होते तेव्हा पाण्याची घनता काय होते, कमाल होते. या जास्त म्हणजे कमाल होते म्हणजे काय होते, जास्त होते. या जास्त घनतेमुळे काय होतं, पाणी खालच्या थराकडे सरकू लागतं. जास्त घनतेमुळे काय होतं तर पाणी खालच्या थराकडे सरकू लागतं आणि खालच्या थरातील पाणी काय होतं मग वरच्या थराकडे सरकतं. काय होतं, खालच्या थरातील पाणी वरच्या थराकडे सरकतं. हे पाणी पुन्हा 4 डिग्री सेल्सिअसला जाते व पुन्हा जास्त घनतेचं झाल्यामुळे खाली उतरते.
आणि जसे तापमान तिथलं आणखी खाली उतरतं म्हणजे थंड प्रदेशाच्या तिथलं, तर जलाशयाचा वरचा पृष्ठभाग 0 डिग्री सेल्सिअसला जातो आणि मग त्यावेळी पाण्याचा पृष्ठभाग 4 डिग्री सेल्सिअसला द्रव रूपात जातो. आणि मग त्यामुळे पृष्ठभागावर जरी बर्फ असला तरी पाण्याच्या आतमध्ये काय होतं, पाण्याच्या आतमध्ये जे हे असतात मासे वगैरे, हे जलचर प्राणी हे जिवंत राहू शकतात. कळलं का तुम्हाला की अतिथंड प्रदेशात नदी, तलाव, गोठल्यावरही जलचर जिवंत का राहू शकतात? हे कशामुळे? तर पाण्याच्या असंगत वर्तनामुळे होतं. कारण पाण्याच्या असंगत वर्तनामुळे नदी तलावांचे पाणी केवळ वरच्या थरात गोठत जाते. अतिथंड प्रदेशात तापमान खूपच कमी असतं आणि ते शून्याच्या खाली हे जाते. पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा 4 डिग्री सेल्सिअसला होते तेव्हा पाण्याची घनता जास्त होते. पाण्याची घनता जास्त होते, 4 डिग्री सेल्सिअसला होते तेव्हा. पण ह्या जास्त घनतेमुळे काय होतं, पाणी खालच्या थराकडे सरकू लागतं आणि खालच्या थरातील पाणी वरच्या थराकडे सरकतं. हे पाणी पुन्हा 4 डिग्री सेल्सिअसला जाते व पुन्हा जास्त घनतेचे झाल्यामुळे खाली उतरते. जसे तापमान आणखी खाली जाते तसं जलाशयाचा वरचा पृष्ठभाग 0 डिग्री सेल्सिअसला जातो आणि मग त्यामुळे तो गोठतं पाणी तिथलं. काय होतं, पाणी गोठतं. पण त्यावेळी पाण्याचा पृष्ठभाग 4 डिग्री सेल्सिअसला द्रव रूपात जातो. अशा पद्धतीने जलचर जिवंत म्हणजे अतिथंड प्रदेशात सुद्धा नदी, तलाव, गोठल्यावरही जलचर जिवंत राहू शकतात. आता गुणधर्मानुसार पाण्याचा उपयोग, वापर कसा होतो? तर पाण्याच्या प्रवाहितेमुळे त्याचा जलवाहतुकीसाठी उपयोग होतो. कारण पाणी प्रवाहितेमुळे त्याचा कशामध्ये उपयोग होतो? तर जलवाहतुकीसाठी उपयोग होतो. उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याचा उपयोग करून जनित्रीच्या साहाय्याने वीज निर्मिती करतात. कशावरून? की पाणी उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याचा उपयोग करून काय वीज निर्मिती करतात. पाणी हे उत्तम शीतक असून गाड्यांच्या रेडिएटर्समध्ये इंजिनचे तापमान नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. पाणी हे उत्तम शीतक असून गाड्यांच्या रेडिएटर्समध्ये इंजिनचे तापमान नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. पाण्यामध्ये आपण बघितलं की पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात. पाणी हे वैश्विक द्रावक आहे. पाणी हे वैश्विक द्रावक आहे म्हणजे पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात. आपण मगाशीच हा गुणधर्म बघितला. तर द्रावक म्हणून पाण्याचा उपयोग कारखान्यांमध्ये करतात, प्रयोगशाळांमध्ये करतात, अन्नपदार्थांमध्ये करतात, शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या पचन, उत्सर्जन इत्यादी अनेक प्रकारच्या जैविक प्रक्रियामध्ये सुद्धा पाण्याचा उपयोग होतो. आणि पाण्याचा उपयोग तर आपल्याला तर रोजच्या जीवनात तर फारच आहे. कशासाठी? तर आंघोळ करणे, कपडे धुणे, भांडी स्वच्छ करणे इत्यादीसाठी पाण्याचा उपयोग तर होतोच. म्हणजे पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही, म्हणून पाण्याला जीवन म्हणतात. तर आज आपण काय शिकलो? तर पाण्याचे गुणधर्म शिकलो की पाण्याला आकारमान असतो. पाण्याला काय आकारमान असतो? पाण्याची घनता असते, म्हणजे पाण्याची घनता, पाण्याचे आकारमान इत्यादी आपण आज इथं पाण्याचे गुणधर्म शिकलो. पाणी बर्फ पाण्यावर का तरंगतो? कारण बर्फाची घनता ही पाण्यापेक्षा कमी असते म्हणून बर्फ पाण्यावर तरंगतो. अजून आपण काय पाहिलं? तर पाण्याचे विविध उपयोग पाहिले. पाणी कशात वापरतात? प्रयोगशाळेत वापरतात, कारखान्यांमध्ये वापरतात, जलवाहतुकीसाठी पाण्याचा उपयोग होतो, आपल्या म्हणजे सर्व क्षेत्रातील क्रियांसाठी पाण्याचा उपयोग होतो, आपल्या स्वच्छतेसाठी, घरातील स्वच्छतेसाठी पाण्याचा उपयोग होतो. तर धन्यवाद.